गणेश उत्सव व ईद ए मिलाद या हिंदू मुस्लिम सणाच्या निमित्तानं मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं धुळे महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आला आहे। सदर हे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे। यावेळी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 7 सप्टेंबर पासून गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे। तसेच 16 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद आहे। हे दोघे सण हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात। हजारो लाखोंच्या संख्येने नागरिक या उत्साहामध्ये सहभागी देखील होत असतात। परंतु सण उत्सव जवळ असताना शहरातील सर्वच रस्ते खराब झाले आहेत। ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत। महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना पायी चालणे देखील अवघड झाले आहे। ठिकठिकाणी पाण्याचे डबके देखील साचले आहेत। शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे। विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग लागलेले आहे। घंटागाडी वेळेवर येत नाही। यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। त्यातच शहरातील बहुतांश भागांमध्ये पददिवे देखील बंद आहेत। पिण्याच्या पाण्याचे नियोजन देखील कोडमडले गेले आहे। शहरात मोकाट जनावरे व कुत्र्यांची समस्या दिवसागणिक वाढत आहे। अशातच महानगरपालिका सोयी सुविधा देण्यास असमर्थ दिसून येत आहे। तरी लवकरात लवकर शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात यावेत, खड्डे बुजवण्यात यावेत, बंद पडलेले पददिवे त्वरित सुरू करण्यात यावे, पाणी पुरवठा वेळेवर करण्यात यावा, शहरातील कचरा उचलून लवकरात लवकर साफसफाई करण्यात यावी, मोकाट जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित करण्यात यावा, तसेच मिरवणुकीचा मार्ग स्वच्छ करून खड्डे बुजवण्यात यावेत, अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। अन्यथा येणाऱ्या दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करतील, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर परदेशी, राज्य कारभार न्यूज, धुळे। सप्टेंबर पासून गणेश उत्सवाला सुरुवात होते आहे। त्याच पद्धतीने 16 सप्टेंबरला ईद ए मिलाद कार्यक्रम आहे। हिंदू आणि मुस्लिम दोघं बांधव अतिशय मोठ्या जल्लोषाने आणि मोठ्या संख्येने धुळे शहरामध्ये गणेश उत्सव आणि ईद मिलादचा कार्यक्रम या ठिकाणी साजरे करत असतात। परंतु आज शहरामध्ये जर पाहिलं तर रस्ते खराब आहेत, ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, कचरा कुंड्या या ठिकाणी ओसांडून वाहत आहेत, सर्वत्र कचऱ्याची घाण निर्माण झालेली आहे, पथदिवे बंद आहे, या ठिकाणी पाणी पुरवठा सुद्धा वेळेवर होत नाही। अशा परिस्थितीमध्ये धुळे महानगरपालिका लोकांना कुठल्याही पद्धतीची सुखसुविधा देत नाही। या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज आम्ही आयुक्त यांची या ठिकाणी भेट घेतली आणि मागणी केली की ईद मिलाद आणि गणेश उत्सवाच्या पूर्वी या शहरातले रस्ते दुरुस्त करण्यात यावे, पथदिवे जे बंद आहेत ते दुरुस्त करण्यात यावे, कचरा जो शहरामध्ये ठिकठिकाणी पडला आहे तो उचलण्यात यावा आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी आयुक्तांच्या दालनामध्ये धरण्याला बसेल, अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्तानं दिलेला आहे।